यानंतर बघूया दिवसभरातली तिसरी मोठी बातमी। मुंबईनंतर ठाण्यात सुद्धा अशीच काहीची परिस्थिती शिवसेना भाजपमध्ये पाहायला मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात महायुतीत मोठा खोडा निर्माण झालाय, कारण ठाण्यात महायुती एकत्र लढणार नसल्याचं चित्र आहे। शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपच्या नेत्यांनी नकार दिलाय, त्यामुळे ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये वाद निर्माण झालाय। होय, कोपरी मंडळामध्ये ही युती नको का? तर आम्ही कार्यकर्त्यांनी मार खायचा आणि मग परत ते काम करायचं का? कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? त्याकरता आम्ही वरिष्ठांना आमच्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो। त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली, की निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे। वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल। त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे। आणि युतीमध्ये आपल्याला युतीचे बोलणी करायचे निर्देश वर्ण दिलेले आहेत। युतीची जागा वाटप झाली की मग युती जाहीर होत असते। आता युती करावी, युतीची बोलणी करावी, जागा वाटपाचं सूत्र ठरवावं असे निर्देश दिलेले असताना जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। आता जागा जर आमच्या पातळीवर समाधानकारक वाटप झालं नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊ, वरिष्ठ पातळीवर आमची फिर्याद मांडू आणि त्या उपर जे आम्हाला प्रदेशाध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महोदय हे जे मार्गदर्शन करतील, आदेश देतील ते आम्ही पुढे पाळू। युती व्हावी हा निर्णय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे। यांच्यापेक्षा आम्ही कोण मोठे नाही आहोत। ज्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतायत त्या पक्षांच्या वरिष्ठांना विचारा। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटतं ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी आम्ही लढावं, परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात तो निर्णय मान्य करावा लागतो। जे कोण लोक बोलतायत मला त्यांच्याविषयी वैयक्तिक नाही बोलायचं, परंतु कोण आहेत, कधी भाजपात आले, कधी काय, नक्की काय ते जर आपण तपासलं किंवा भाजपच्या नेत्यांना विचारलं तर याविषयी प्रतिक्रिया मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडनं घ्यावी।